माझा फोन मी हरवला नाहीये, चोरीला गेलाय. तू हरवलास ना, हातातून कोणाच्या गेला? आता तू कोणाच्या गेला? मग तुझ्या हातातून गेला असता तुझा चोरीला गेला असता. हा, तुझ्या बँकेचे फ्रॉड झाले ते तुझ्या चुकीमुळे झाले की बाकीच्या चुकीमुळे झाले. तू स्टॉक्स घेतल्याने लॉस मध्ये टाकलेस त्याचं काय? आता बोल ना शाण्या. पूर्ण बस मध्ये मी एकटाच आहे, कोणीच नाहीये ठाणे जायला. मी एकटाच जाणार आहे आता, पूर्ण बस माझ्यासाठी. अरे आकाश आला का? गाडी साफ करता का हे सगळे पाठवून? जबरदस्त डेंजर काम. आणि काय पैसे मागणार नंतर. आणि वायपर सुरू केला बघून. हे आपल्या बाजूचा ड्रायव्हरने वायपर सुरू केला डायरेक्ट. कस्टमरने माझी कॅन्सल करून टाकली मीटिंग. आता चाललो आहे पुणे रेल्वे स्टेशनला आणि तिकडून बघेल मग जायचं परत घरी. अरे काय चालू आहे? मारताय थैली फिरत होतं ना. तर आता बस आली आहे पुण्यापासून ठाणे जायला. बस थांबली तिकडे, तर त्याने लावल्या पण नाही पाहणार. तर आपण निघूयात. ऑलमोस्ट काहीतरी 5 o'clock झालेत, 4:45च्या आसपास झालेत. तर आपण निघूयात. चलो पूर्ण बस मध्ये मी एकटाच आहे, कोणीच नाहीये ठाणे जायला. मी एकटाच जाणार आहे आता, पूर्ण बस माझ्यासाठी. भाई असं पाहिजे प्रायव्हेट. एकदा वा पैसे तेवढं भरा पण प्रायव्हेट जा, एक नंबर आहे. मला आवडलं. कोणीच नाही. एक पण लोक आता निघणार बस आणि कोणीच बुक नाही केली. मध्ये बघू, मध्येच्या मधला कोणता तरी जागेवरती ते थांबू तिथे भेटेल, बट आत्ता कोणीच नाही. फुल म्हणजे ह्या स्टॉप पासून जे काही स्टार्ट होतं तिकडून कोणीच नाही जायला. अरे खिडकी उघड. पूर्ण रोशनी पाहिजे आपल्याला, एक नंबर रोशनी. असंच पाहिजे भाई. फुल बस, कोणीच नाही, एकदा बसलंय. असतं वेगळे आवाज कोण असं कोणी आवाज करू शकतो का बसमध्ये सगळे असताना? नाही, आपण करू शकतो, कारण की बस मध्ये आपण एकटाच, आपलीच पास. ते बोललेत म्हणजे असं कोणी आता तर कोणी बुकिंग नाही केली जास्त, कोणी आहेच नाही म्हणजे ठाणा जायला. पण काहीच माझी फाटते पण आहे थोडीशी, एकटाच आहे. मध्ये कोणी गुंडे वोंडे आले तर अशा एकटा बसमध्ये तर आईच्या गावात. पहिले मला फोन गेलाय, एकच फोन राहिलाय जो आता आहे तो, ते वाचवा आता. वा म्हणजे बाबू लागतील ना, एक नंबर. सगळे बाहेरून बघतायत मला. हे बघा सगळे बाहेरून बघतायत बघा. ते काकी पण बघतायत, ते दोन बसलेत ना ते बघतायत मला. ते बोलतात अरे काय हा मूर्ख माणूस असा आवाज करतोय, कारण की त्यांना माहितच नाही ना मी एकटा आहे पूर्ण बस मध्ये. कोणीच नाही का बस मध्ये? हा, माझी बुकिंग आहे, आत्ताच बुक केलंय. ती पुढे पण स्टॉप घेते ना एक, ते आपलं हायवेला पण घेते ना एकदा स्टॉप. ओके चालेल. आता थोडे खडूस आहेत, जास्त बोलत नाही. मी एवढा पुढे गेलो सांगायला की काका मी विचारतो, बट ही डोंट टेक एनी इंटरेस्ट इन मी. हा चुकीच आहे. तर सर्व इंटरेस्ट दाखवतात तर तुम्ही पण इंटरेस्ट दाखवा. काय प्रॉब्लेम आहे जगात? प्रॉब्लेम काय? हा, पोलीसवाले गाईज. मी बसमध्ये एकटा आहे आता, टेन्शनच नाही. आता गुंडे येऊ दे काय होऊ दे, सगळ्यांची वाट लावू, त्यांच्या खिशातून बंदूक काढून सगळ्यांना ठोकू. सनकी माणसं म्हणजे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. संकी आहे मी, संकी. ओके गाईज, तर मी घरी पोहोचलोय आणि आता मम्मी पप्पाला बिलकुल आयडिया नाही की मी घरी आलो. मग आता त्यांना आपण सरप्राईज करतो. हॅलो. अरे आकाश आला का? तुला विचारतोय मी, म्हटलं निघाला का सरप्राईज.
त्यातरी विचारलं होतं. काल बोललो होतो ना मी एखाद्या वेळी येईन म्हणून. हा काल बोललो होतोस ना, पण माझ्या डोक्यात होतं. लवकर ये. म्हणले कपडे तर नाही होते 3 दिवसाचे मी 4 दिवसाचे. हा 4 दिवसाचे सॉरी. काय खिचडीच करते ना मग होईल ना. मला असं नको आहे. मी ताक केलंय. कढी नाही ताक पाहिजे मला. आणि मेदूवडे. मेदू वडे बापरे. मी नसतं की काय काय बनवता तुम्ही. भारी आहे रे. किती वाजता निघाला? जस्ट वंदना मावशी मला बोलली हा आकाशची हिरोईन तर तूच आहेस. म्हणजे ब्लॉगचे हा हो. ती मला जस्ट बोलली आणि तू माझा ब्लॉग करते. मग आहे तू माझी हिरोईनच आहे. माझा हिरो इकडे डायरेक्टर मी आहे ना. फार आतमध्ये जरा बाहेर काढ. पार्थ घरी आहे. आता आला. आता आले तो पण आता आला. मी पण आता आली त्याच्या पुढे मी आली आणि तो आला. मी तुला त्यासाठीच फोन करत होतो मध्ये की बाबा फोन सांभाळून बसमध्ये असशील कुठे असशील फोन काढून. जीव घाबरला माझा बसमध्ये. माझा रिक्षात माझा रिक्षात तू विचार कर. मी रिक्षात आलोय एवढं गुदमारलं मला ना. म्हणलो कुठे आता माझ्या नुसतं माझा हात आहे ना. हात माझा नुसतं माझ्या सुटकेसवरती होता. माझ्या बॅग वरती होता. परवडत नाही मला 60 रुपयाने परवडत. हा तर परवडत मी कुठे भरतो माझ्या रिक्षाचे पैसे. नाही. नाही तो भाग तुझा आहे. माझा बाबा मला भरायचे ना. मुझे भरना पडेगा. बाईस खिचडी केली आज आणि ही कढी आहे. व्हाईट कढी आणि मेंदू वडे. मेंदू वडे. खडकलाच गाणं गायचं येत नाही का दुसरं काय गाणं येत नाही. शी घाण आहेस तू. मेंदू वडा आई काढून घ्यायच्याकडून फोन त्याच्यात. माझा फोन आहे. माझा फोन आहे. मला स्वतःचा फोन तू हरवला तो पण आईने दिलेला. माझा फोन मी हरवला नाहीये. चोरीला गेलाय. शेवटी तू हरवलास ना. हातातून कोणाच्या गेला. आता तू कोणाच्या गेला. मग तुझ्या हातातून गेला असता तू का चोरीला गेला असता. हा तुझ्या बँकेचे फ्रॉड झाले ते तुझ्या चुकीमुळे झाले की बाकीच्या चुकीमुळे झाले. मग बाकी त्याची भरपाई कोण करणार. मग आता मीच करते. माझी भरपाई मीच करतोय. मग ते फोन दे ना. मला फोन देऊन टाक. का बरं. माझी ते भरपाईच करतो ना. मग मी काय ठेवलाय म्हणून भरपाई त्याचं चालू आहे ते. हे काय लावलंय. काय लावलंय. स्पीकर काय लावलंय. माईक आहे. जो आईने तोडला ना दादा. हा 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 तोच आहे. आता त्याची भरपाई कोणी केली. तू केलीस का. एक मिनिट. ते माझं फोन घेतलेला ती पण ते त्याचं काय त्याच्या आधी ते पण चोरीला गेला. फोन तेव्हा त्याचं काय. 12वीच्या फोनचं काय. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचं काय. डायरेक्ट स्टॉक्स घेतलेले. मी नाही केलं. तू स्टॉक्स घेतलेले त्याचं काय. तू स्टॉक्स घेतल्याने लॉस मध्ये टाकलेस त्याचं काय. आता बोल. आता बोल ना शाण्या. 1 लाखाचा स्टॉक्स. 1 लाखाचा. ते पण तू लॉस मध्ये घालवलंस. कुठे 3000 कुठे 1 लाख. आम्ही डिस्कस करतोय कोणी किती लॉस प्रयत्न केले आणि हरला. पुढे तू सक्सेसफुल होईल. आम्ही बोललो काय. आमचं डिस्कशन चाललंय चोरी. आमचं डिस्कशन एवढा चाललाय की फोन मला परत दे. तुला फोन का हवा. तुझ्याकडे एक फोन आहे तर. कोण बरोबर आहे हे डिस्कशन चालू आहे. चोरी आणि चुकीचं नाही. कोण बरोबर आहे. सक्सेस होणारच. सक्सेसचं पण डिस्कशन नाही चालू आहे. आमचं सक्सेसचं डिस्कशन चालू आहे. बोलायला शिकले. सक्सेस बोलू नको पहिले. हे बघ जास्त आवाज केलास तर दार उघडं करेल. दार उघडं करेल ना. ती उघडं जातं आणि नागडं करून बाहेर पडलं. गाईज मला नागडा करायच्या गोष्टी करतात ते लोक. असे दिवस आलेत माझे. तुम्हाला हा लाईट बंद करायला सांगितलं. मी बंद केलं. पप्पा मला बोलले नाही तो नाही तुला हा बंद करायला. मग तुम्ही आता बोलतेस की नाही तुला हे पण सांगितलं हे पण सांगितलं होतं. तो सांगितलं तो पण बंद करायचा होता ना. जेव्हा तो हा लाईट बंद केला तेव्हा तुला तिथला उजेड दिसला नाही का. मग तो का बंद करायची तुला इच्छा झाली नाही. अंधारा असतो तिथे उजेड असतो. हो माहिती आहे. अंधारानंतर उजेडच असतो. म्हणून तेच त्याच्या पुढे उजेड आहे. मम्मीचे पाय खूपच दुखत आहेत. मग आता तिला आपण तेलची मालिश करून देऊ. आलोय तर तेवढं तर करायलाच हवं बाई. काय
हे नाही ते दुसरं मॉलिश छोट्या बॉटल मी मॉलिश केली तिची पूर्ण. त्याच्यात नाही होणार आहे ते मॉलिश तेल दे छोटी बॉटल येलो गाऊन तू पहिले काढून ये बाई. जास्त तर साबण उडवतोय तो. घाण कसं गाणं गातो हा.